हाय तुझी बॉडी बघून मला आठवण यायला लागली माझ्या लहानपणाची. मेरी बॉडी ऐसी होती. बरोबर आपने बहुत बढ़िया प्रदर्शन, बहुत बढ़िया परफॉर्मेंस. पुलिस के लिए ताली वाली हो जाए नहीं तो हम लोग भी सब राह देख रहे थे. चलो जो नहीं करना पसंद हुए वही है इकोनॉमी. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज बघू शकता तुम्ही छोटे छोटे मुलं असे मस्त डान्स करतायत. हा आमच्या सोसायटीचा कल्चरल प्रोग्राम आहे आणि खूप छान दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी पण खूप छान कार्यक्रम झाला आणि छोट्या छोट्या मुलांनी सर्वांनी पार्टिसिपेट केलं होतं. यात सगळे मोठे पण करतात दरवर्षी, पण यावर्षी खूप प्रॉब्लेम होते प्रत्येकाचे. काही नाही तर काही, कोणी प्रेग्नेंट होतं तर कुणाला वेळच नव्हता, कोणाला सुट्टी नव्हती, असे बरेचसे प्रॉब्लेम होते. कोणाचे हेल्थ इश्यू होते, त्यामुळे ह्यावर्षी मोठ्यांनी डान्स नाही केला. नाही तर दरवर्षी आमच्या बिल्डिंगमध्ये मोठेही डान्स करतात आणि खूप छान प्रोग्राम होतो हा दरवर्षी. आता ह्यावर्षी बघा फक्त मुलांचाच होता आणि पुढच्या वर्षी नेक्स्ट इयरला तर सगळे आता मोठे पण पार्टिसिपेट करतीलच. कारण कसं मोठे पण असतात ना, तर मग अजून जास्त मजा येते. आता बघा ही मुलगी पण इतकी सुंदर डान्स करते ना. आता मी तुम्हाला गाण्यांचं हे नाही राहू दिलं आहे, कारण गाणं जर ऐकवलं असतं तर मला कॉपीराईट लागला असता आणि मग परत प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे मग मी फक्त व्हॉइस ओव्हर करून आणि फक्त त्यांचा डान्स वगैरे तुम्हाला दाखवते. पण खूप सुंदर सुंदर डान्स केले. ह्या मुलांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण एवढ्या कमी वयात एवढी छान ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे एक हेच आहे, कलाच आहे ना. प्रत्येकामध्ये ही कला नसते, खूप कमी लोकांमध्ये असते आणि स्टेज डेअरिंग तर असायलाच हवी प्रत्येकाला. पण तसं नसतं, प्रत्येकाला स्टेज डेअरिंग नसते. पण हे मुलं इतके बिंदास आणि इतके छानपैकी करतात. आणि होस्टिंग करण्यासाठी आमचे डॉक्टर साहेबच आहेत, दरवर्षी तेच होस्टिंग करतात. त्यामुळे मग कार्यक्रमामध्ये अजून चार छान लागतात. तर बघा आता यांनी सगळ्यांनी वडापाव म्हणजे स्नॅक्सची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. पाण्याचे बॉटल वगैरे, चहा वगैरे सगळं देतात, सगळं अवेलेबल करतात. म्हणजे कार्यक्रमामध्ये उठून कोणी जायला नको आणि कोणाला काही प्रॉब्लेम नको व्हायला, म्हणून दरवर्षी आमच्याकडे नाश्ता कंपल्सरी असतोच कार्यक्रमामध्ये. कुठलाही कार्यक्रम असू द्या, मग तो 26 जानेवारी असू द्या, 15 ऑगस्ट असू द्या, किंवा गणपती फेस्टिवल, नवरात्री, परत कोजागिरी पौर्णिमा, कुठलेही फेस्टिवल असो आमच्याकडे नाश्ता जेवण कंपल्सरी दिलं जातंच. ही सोय केल्यामुळे ना म्हणजे बरेचसा खूप फरक पडतो. कारण कसं आहे, सगळे मग हजर राहतात आणि येतात सगळे. आणि मुलांना परत परत वरती खायला कधी भूक लागते, कधी काय होतं. आता बघा ही त्याची आई, ह्या मुलाची, ही स्वतः डान्स करत होती आणि मग तो बघून बघून डान्स करत होता. हे पण एक कौतुकास्पदच गोष्ट आहे ना. आणि आता ही जी आहे ना, ही हवा हवाई, ही श्रीदेवी बनून आली होती. हवा हवाई गाण्यावर हिने डान्स केला होता. हिने पण खूप सुंदर आणि असं छान डान्स केला होता. म्हणजे हिचं पण कौतुक करण्यासारखंच डान्स केला होता हिने. हिचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वगैरे पण खूप छान होते. पैसा है तो लड़कियां तुरंत आई लव यू कहती है. पैसा है तो लड़कियां तुरंत आई लव यू कहती है. पैसा है तो उजड़े चमन में फूल खिल जाएंगे. पैसा है तो उजड़े चमन में फूल खिल जाएंगे. पैसा है तो सेवा करने के लिए दस्तक खुद से मिल जाएंगे. पैसा है तो वैसे ही सबके बाप बन जाएंगे. पैसा है तो वैसे ही सबके बाप बन जाएंगे और बड़े बड़े कार्यक्रमों में आप अतिथि बन जाएंगे.
और बड़े बड़े कार्यक्रमों में आप अतिथि बन जाएंगे। पैसा है तो आपके हिलने से देश हिल जाएगा। पैसा है तो आपके हिलने से देश हिल जाएगा। पैसा है तो विधायक का टिकट भी मिल जाएगा। पैसा है तो विधायक का टिकट भी मिल जाएगा। इतना भी बेसुरा गाओ, इतना भी बेसुरा गाओ, मगर सुरों के सगे हो। पैसा है तो कोई नहीं कहेगा कि आप गधे हो। आपको नहीं कहेगा कि आप गधे हो। पैसा है तो कोई नहीं कहेगा आप अकेले हो। पैसा है तो कोई नहीं कहेगा कि आप अकेले हो। पैसा है तो कोई नहीं बोलेगा कि आपके सर के ऊपर बाल नहीं, आप टकले हो। हाथ मिलाती है। पैसों वालों की बीमारी तो 40% ऐसे ही ठीक हो जाती है। पैसे वाले की बीमारी तो 40% ऐसे ही ठीक हो जाती है। हाथ पर पतले होने के बाद भी भुजाओं में जोर रखते हैं। हाथ पर पतले होने के बावजूद भी भुजाओं में जोर रखते हैं। पैसे वालों की तो घरवाली के अलावा एक आध सेटिंग और रहती है। पैसे वाले की घरवाले की बगैर और एक सीटिंग रहती है। ये पैसे वाले खर्चा करके इज्जत वालों की इज्जत खराब कर सकते हैं। ये पैसे वाले पैसा खर्चा करके इज्जत वालों की इज्जत खराब कर सकते हैं। पैसे वाले लोग आपके रिश्तेदारों को पैसा खर्चा करके आपके बाद में चुनाव हरवा सकते हैं। लेकिन एक बात जिसने मन को छुआ है, इतिहास में नाम इकट्ठा करने वालों, पैसा इकट्ठा करने वालों का नहीं, पैसा खर्चा करने वालों का होता है। देखिए कोरोना जब बिस्तर में पड़े आदमी की जान लेने पड़ा था। कोरोना जब बिस्तर में पड़ी आदमी की जान लेने पड़ा था, तब आपके सिरहाने में आपका भाई, आपका परिवार आपके साथ खड़ा था और आपका पैसा बैंक में पड़ा था। आपका पैसा बैंक में पड़ा था। ऐकली का आमच्या डॉक्टर साहेबांची कविता? छान होती ना? आणि आता बघा, आता हा गुड्डू आहे, हा माझा मुलगा. म्हणजे जे नवीन सबस्क्रायबर असतील ना त्यांना माहीत नाही म्हणून त्यांच्यासाठी सांगते. जे जुने माझे व्हिडिओ बघतात त्यांना आता माहीतच आहे. त्यांनी पण डान्स केला होता. त्यांनी फक्त कधी 4 वाजता नाव दिलं, 4 वाजता प्रॅक्टिस केली थोडीशी आणि 6 वाजता डान्स केला. तरी पण केला, हेच मोठं महत्त्वाचं होतं. कारण तो अगदी नाहीच म्हणत होता करण्यासाठी, पण त्याला आम्ही फोर्स केला की नाही तू कर, तुला कोणी हसणार नाही. आता बघा, ही पण जी चिमुकली ना, हिने पण कोळी गीतावरती डान्स केला होता. कोळी गाणं होतं मी हाय कोळी, त्या गाण्यावरती डान्स केला होता हिने पण खूप छान डान्स केला. म्हणजे प्रत्येकाचं जी वेशभूषा आहे ना ते गाण्याच्या रिलेटेड होती. त्यामुळे ते गाण्याला अजून म्हणजे जास्तच हे येत होतं, सुंदरता प्राप्त होत होती आणि खूप छान प्रकारे परफॉर्मन्स केला होता त्यांनी. असं नाही की काहीही करायचं म्हणून करायचं. खूप छान प्रॅक्टिस वगैरे करून सगळ्यांनी डान्स वगैरे बसवले होते. अशा प्रकारे सुंदर असा कार्यक्रम आमच्या बिल्डिंगचा. शेवटची सांगता आव्हान आहे, मी अंधाराला घाबरत नाही. मी अंधाराला घाबरत नाही कारण मला आभाराची साथ आहे. मी अंधाराला घाबरत नाही कारण मला आभाराची साथ आहे. मी कोणापुढे वागणार नाही कारण मला तुमच्या सर्वांची साथ आहे. आता कार्यक्रम संपला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर बघा सगळे लेडीज स्टेजवर गेल्या आणि त्यांनी पण खूप धमाल केली, खूप डान्स केले त्यांनी. छान सगळ्यांनी एन्जॉय केला. लेडीज जेंट्स सगळ्यांनी मिळून. बघा, हा आमचा गुड्डू आहे, हा पण डान्स करतो इथे. सगळे छोटे छोटे मुलं पण डान्स करत आहेत. आता ज्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि ज्यांनी नाही केलं होतं ते लोकही सगळे आता ह्या इथे डान्स करायला आलेले आहेत. आता बघा, ह्या सगळ्यांची धमाल झाली. आता हे जेंट्सची नंबर आला. आता हे जेंट्स लोकांनी पण बघा खूप सारी धमाल केली. हां,
हे पण एक से बढ़कर एक आहे, हे पण काही कमी नाही आहेत सगळे. हे बघा, ही छोटी आमची छोटीशी चिमुकली राधा, तुम्ही बघितलीच असेल तिला मागच्या ब्लॉगमध्ये. बघा कशी डान्स करते, ती पण छान आहे ना, पप्पांसोबत डान्स करते. जे सगळे जसे करतात तसं ती पण करायला बघते. बघा, अजून काही नाही, आत्ताच बड्डे झाला बरं का, 1 वर्षाची, तरी पण ती पण एवढं एक्साइटमेंट दाखवते ना सगळ्या बाबतीत. हे बघा, सगळ्यांच्या मध्ये जाऊन उभी राहिली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.